आपण तर्कशास्त्राची तिसरी व्याख्या पाहूया. तर्कशास्त्र हे आकारिक शास्त्र आहे. लॉजिक इज फॉर्मल सायन्स. तर्कशास्त्रात विचारांच्या आकाराचा अभ्यास केला जातो व आशय गौण अथवा दुय्यम समजला जातो. म्हणून तर्कशास्त्रास आकारिक शास्त्र असे म्हणतात. कोणत्याही विचाराला आकार व आशय या दोन बाजू असतात. उदाहरणार्थ विठ्ठलाची मूर्ती, सरस्वतीची मूर्ती, महात्मा गांधींचा पुतळा अथवा मूर्ती इत्यादी मूर्ती एकाच संगमरवरी दगडापासून बनलेल्या असतील तर या शिल्पाचा आकार वेगवेगळा असला तरी तो ज्याच्यापासून बनलेला आहे तो दगड हा आशय मात्र एकच आहे. याउलट कधी कधी एकाच आकाराची सरस्वतीची मूर्ती पांढरा दगड, काळा दगड व माती यासारख्या विविध वस्तूंपासून बनवू शकतो. म्हणजेच एकच आकार कायम ठेवून आशय मात्र बदलता येतो. या प्रकारच्या आकार व आशय या संकल्पना आपल्या विचारात आढळतात. उदाहरणार्थ काही फुले सुगंधी असतात. आणखी एक उदाहरण घेऊया. काही प्राणी चपळ असतात. आणखी एक उदाहरण घेऊया. काही राजकारणी प्रामाणिक असतात. वरील तिन्ही विधानांमध्ये काही डॅश डॅश असतात हा आकार कायम आहे, मात्र फुले, प्राणी, राजकारणी इत्यादी वेगवेगळे आशय यामधून आपल्याला दिसून येतात.